काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आता आपल्या सोबत आहेत। अतुल लोंढेजी, एक मोठी कारवाई ईडीने केलेली आहे, या कारवाईच्या बद्दलची तुमची पहिली प्रतिक्रिया काय? नाही काय ह्या कारवाई आता ते करणारच आहे, कारण की ईडी आता जो का आज काही रिपोर्ट येतो आहे 2900च्या वरती रेड्स करणारा महाराष्ट्रातलं पहिलं युनिट आहे. म्हणजे महाराष्ट्र हे पहिलं स्टेट आहे आणि मग बंगालचा नंबर आहे. जिथे ते गैर भाजपेतर आहे तिथे ते संस्थांचा सहयोगी पार्टी जास्त असतात ना, अलायन्स, तसं अलायन्स पार्टी सारखा वापर जो आहे तो आज सुरू आहे. मग जेव्हा संजय राऊत साहेबांनी पंतप्रधानांकडे आणि ईडीकडे पण तक्रारी केल्या होत्या, ईडीचे ऑफिसर्स कसे काय इथे वसुली करतात आणि कशा पद्धतीनं किरीट सोमय्यांचा संबंध आहे, त्याच्या संदर्भामध्ये साधी एक रेड पण होत नाही, त्याची एन्क्वायरी पण होत नाही. त्यामुळे हा जो वापर आहे ना, याला कोणी घाबरणार नाहीये. यांना किती रेड करायच्या करू द्या. या रेडमधनं इतक्या रेड झाल्या, त्याच्यामधनं किती त्याच्यामध्ये प्रॉसिक्युशन झालं, किती लॉजिकल एंडला गेल्या, तर त्याचा रेट पॉलिटिशियनच्या संदर्भामध्ये शून्य आहे. शून्य. अतुल लोंढेजी, तुमचे 2 मंत्री आता तुरुंगात आहेत, त्याला आपण शून्य कसं म्हणता येणार? हा पण तुमच्यासाठी चिंतेचा विषय आहे ना? पहिला आपल्या न्यायप्रणालीमध्ये, ज्युरिस्प्रुडन्समध्ये जोपर्यंत एखादा गुन्हेगार सिद्ध होत नाही गुन्हेगार म्हणून, तोपर्यंत त्याला गुन्हेगार म्हणता येईल का? गुन्हेगार म्हणता येणार नाही, पण तुमच्यासाठी अडचण ही आहे की आज 2 मंत्री जेलमध्ये आहेत. ऐकून घे विलास, जेव्हा अनिल देशमुखांच्या संदर्भामध्ये 100 कोटीचं हे लोक बोलतात, आज 1.73 कोटीवर आले. 110 रेड केल्या. काही वेळेस एकच रूम पुन्हा लॉक उघडायचं, आतमध्ये बसायचं, 1 तास बाहेर नाही यायचं, पुन्हा त्या रूमला लॉक करायचं, जायचं. असं त्यांनी अनेक वेळा केलं. म्हणजे AK-47 कनपट्टीवर ठेवून लोकांना विचारायचं स्टाफला. एका स्टाफचं एक तिचं मिसकॅरेज झालं. म्हणजे ही हॅरॅसमेंट जी आहे, वापर जो आहे तो वापर अगदी स्पष्टपणे दिसतोय. आता तुम्ही नवाब मलिकांचं सांगाल, नवाब मलिकांच्या विरुद्ध कुठलाही गुन्हा नव्हता आणि ईडी जी आहे ती प्रायमरी संस्था नाही आहे, ती सेकंडरी संस्था आहे. कोणीतरी कारवाई केल्यानंतरच ईडी पिक्चरमध्ये येत असते. ईडी स्वतःहून पिक्चरमध्ये येऊ शकत नाही, हा कायदा आहे. पण त्यांनी काय केलं, पहिले पकडलं, मग FIR दाखल केला आणि कुठल्या तरी त्या केसमध्ये ज्याचा काही संबंध नव्हता. म्हणजे त्याच्यानंतर यांची 6 वर्ष अटल बिहारी वाजपेयींची गव्हर्नमेंट होती, 7 वर्ष यांची गव्हर्नमेंट होती. मग नवाब मलिकांनी यांच्या विरुद्ध सगळे पुरावे दाखल केले आणि यांच्या विरुद्ध त्यांनी लढाई केली, म्हणून त्यांना ही हॅरॅसमेंट होत आहे. पण अतुलजी, आज जी कारवाई केलेली आहे ती मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यांच्या विरोधातली कारवाई आहे. तुम्हाला असं वाटतं आता थेट टार्गेट मुख्यमंत्री दिसतायत? नाही, यांनी किती टार्गेट केलं आणि किती रेड केल्या तरी जे सत्य आहे ते बाहेर येईल ना. आणि ह्यांनी टार्गेट हे वापर करतात आहे हे लोकांपर्यंत गेलंच आहे. यांनी ज्या संस्था आहेत, या संस्था कशासाठी आहे, त्या संस्था गुन्हेगारांच्या विरोधात वचक बसवण्यासाठी आहे. आता या संस्थेचीच क्रेडिबिलिटी जी आहे ती क्वेश्चन मध्ये आलेली आहे. म्हणजे ह्या उद्या गुन्हेगारांनी गुन्हे करत राहायचं आणि कोणावर रेड केली त्या संस्थेची क्रेडिबिलिटी जर राहिली नाही, तर मग अतुलजी, माफ करा, मी तुम्हाला थांबवतो.